बरेच दिवसांनी आलो काकांकडे. यायचं ठरवलेलं, काय जमत नव्हतं. मग अशी काकांकडे पोचलो. काकांनी इथे नाश्ता ठेवला, आम्ही दोघं नाश्ता करतो. काकी इथे बसलं. आता जस्ट पोचलो, एक 10 मिनटं झाले. आता मला फिरायला मिळणार आहेत काका. बघूया कुठे कुठे नेत आहेत. आम्ही पुढे या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला. काका आता कुठे जायचं आपल्याला? चालेल चला. आम्ही घरून निघालो. काकांनी मंदिरात घेऊन आलेत आम्हाला. महादेवाचं मंदिर आहे ना. काका वावरात घेऊन चाललेत. काका वावरात ना. ही काकांची विहीर आहे. इथे आर्ची आणि परशा उडी मारायला आलेले. सैराट पिक्चरची शूटिंग इथेच झाली होती, काकांच्या विहिरीमध्ये. काकाने हरभरा लावलाय. ही जेवढी नजर पोचते तेवढी काकांची जागा आहे. मस्त. किती हरभरा आहे लावले? 7 एकर मध्ये ना. मस्त आहे. शर्तींसाठी ये नाही ना, हे शेतीसाठी. मस्त. हा वासरू आत्ताच झाला वाटतं. हे काकांचं गाव आहे आंबे टाकळी. आणि आता काका मला वावरात घेऊन चाललेत. हा चालेल चालेल. कुठे गेलेले? काका माझ्यासाठी हरभरे तोडतायत शेतातून. आणि तुम्हाला दाखवतात हरभरे कसे झालेत. हे बघा, हे हरभरे. आता काकांनी माझ्यासाठी हरभरे तोडून आणलेत. काका दाखवा. मस्त अशा हरभरे. आता आम्ही जाऊन मस्त बसू आणि खाऊ झाडाखाली. आणि तुम्ही बघता ही काकांची पूर्ण शेती. हे इथे आता भुयार आहे खाली. काका खूप खाली आहे हो. महाराजांच्या पादुका.
काकाने आम्ही वावरात फिरून घरी गेलो, फ्रेश झालो आणि आता शेगावला चाललो. काकी आहे इथे, दीदी आहे आणि काका आहेत आणि काकांचे मित्र. आता शेगावला जाऊन थोडं फिरणार. आम्ही आता दर्शनासाठी चाललोय. फायनली आम्ही शेगाववरून निघालो. दर्शन मस्त झाला, मन खूप प्रसन्न झाला आणि येता येता रस्त्यामध्ये जेवायला बसलो. आता जेवून काकांच्या घरी जाणार, स्टे करणार आणि सकाळी लवकर बॅक टू होम. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं करा सगळ्यांनी. सकाळचे 8 वाजले, माझी निघायची तयारी चालू होती पण काका ऐकतच नाही. काकांनी जेवण बनवायला सांगितलं आणि काकींनी सगळी तयारी केली. अशी सगळं डायरेक्ट जेवणच बनवलं सकाळी 8 वाजता. तर मग आता जेवण करून आता निघणार. हे असं जेवण आलंय, याला बाफळे बोलतात. आता मी फर्स्ट टाइम खातोय, मस्त लागतं. आणि ही वांग्याची भाजी आणि भात आणि हे वरण. काका मस्त झालं, टेस्ट एकदम छान. मस्त काका, एकदम छान टेस्ट झालेली. फायनली काकांच्या गावावरून निघालो, मस्त वाटलं. काल सगळा वावरात वगैरे फिरलो. आता तुम्ही नेक्स्ट टाइम मुंबईला यायचं. चला चला दीदी.